जत येथील जनावर बाजार आवारातील खुनाचा गुन्हा उघड झाला असून यामध्ये दोघे हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रवींद्र आबासाहेब बनगर वय 30 राणा शिवाजी पेठ जत आणि विराज संजय पांढरे वय 20 राणा शिवाजी पेठ जत असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी ही कारवाई पार पाडली आहे. या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की 19 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार आवारातील नवीन इमारतीत बांधकामाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एका पुरुष जातीच्या व्यक्तीचा कोणीतरी अज्ञातांनी खून केला. त्याचे प्रेत नग्न अवस्थेत पोलिसांना मिळून आले होते. सदर मयताच्या डोक्यात, तोंडावर, पाठीवर आणि अंगावर कोणत्या तरी हत्याराने घाव घालून खून केला होता. वरिष्ठांनी मयताची ओळख पटवून सदरचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती काढली असता मयत इसमाचे नाव विकास मलकारी टकले, राहणार टकले, वस्ती उमदी असे असल्याचे समजले. जनावरांच्या बाजाराकडे जाणारे सर्व CCTV फुटेज तपासले आणि जत गावात यल्लमा देवीची जत्रा असल्याने त्या रस्त्यावर उशिरापर्यंत फिरणाऱ्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता रवींद्र बनगर आणि विराज पांढरे या संशयित इसमांची नावे समोर आली. सदर संशयित आरोपीबाबत माहिती घेतली असता ते शिवाजी पेठ जत येथील तुराई प्लॉटजवळ थांबले असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु दोघे गोंधळलेले असल्याचे दिसून आल्याने पथकाने कौशल्याचा उपयोग करून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देऊन रवींद्र बनगर यांनी सांगितले की रवींद्र बनगर आणि त्याचा मित्र विराज पांढरे हे जत मार्केट यार्ड येथे शेकोटीजवळ बसले होते. तेथे मयत शेकोटीजवळ येऊन बसला. रवींद्र बनगर आणि विराज पांढरे यांच्यासोबत मयत विकास टकले यांच्यात ओळख झाली. रवींद्र बनगर आणि विराज पांढरे यांना मयत इसमाने दारू पिण्याकरता पैसे देतो असे सांगून दारू घेण्याकरता दुकानाजवळ घेऊन गेला. तेथे गेल्यानंतर मयत विकास टकले याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. रवींद्र बनगर आणि विराज पांढरे यांना विकास टकले याच्याकडे पैसे नसताना दारू देतो असे खोटे बोलून शेकोटीजवळून उठवून घेऊन गेला. याचा राग आल्याने त्यास धडा शिकूया असे रवींद्र बनगर आणि विराज पांढरे यांनी ठरवून मयत विकास टकले यास मोटारसायकलवरून जत येथील जनावर बाजार आवारात घेऊन जाऊन लाकडी बॅटने पट्टीने मारहाण करीत असताना त्याने रवींद्र बनगर आणि विराज पांढरे यांना आईवरून अश्लील शिवीगाळ करू लागला. रवींद्र बनगर आणि विराज पांढरे यांनी चिडून मयत विकास टकले याच्या अंगावरील कपडे काढून टाकून डोक्यात दगड घालून त्याचा खून केले असल्याचे सांगितले. लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर आरोपीस जत पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात वर्ग केले असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे. सदरचे दोनही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर मारामारी आणि आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत.